अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता स्वामी संदेश पूर्ण ऐका. आपल्या गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी संदेश कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एका अंकाची निवड करायची आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्वामींची कृपा कायम आपल्यावरती राहण्यासाठी स्वामी संदेश ऐकल्यानंतर त्याचे पालन अवश्य करा. स्वामींची कृपा कायम राहील, स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील. स्वामी भक्तांनो, आशा करते की तुम्ही एका नंबरला स्पर्श केला असेल. तर चला मग जाणून घेऊया की स्वामी तुम्हाला काय सांगत आहेत. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 111 नंबरला निवडला आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तू जर भूतकाळाचा विचार करत असशील, तू जर भूतकाळामध्ये जगत असशील आणि तो विचार करून तुझ्या डोळ्यात फक्त आणि फक्त पाणीच येईल. जर तू भविष्याची चिंता करत असशील, जर तू भविष्याची चिंता करत असशील तर फक्त तुझ्यासमोर चिंता, समस्या ह्या तुला दिसतील आणि एक एक करून समस्या तुझ्यासमोर उभ्या राहतील. पण तू जर वर्तमानाचा विचार करत असशील, तुझ्या वर्तमानामध्ये तू जर जीवन जगत असशील तर तुझ्याकडे जे आहे त्यात आनंद मानून तुला आनंदाची प्राप्ती होईल. भूतकाळात जे तुझ्यासोबत काही घडलं असेल ते लक्षात ठेवू नकोस, पण जे भूतकाळात तुझ्यासोबत चांगल्या गोष्टी घडल्या असतील त्या मात्र आठवणीत ठेव. तुझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्यातून एक मात्र शिकवण घे आणि त्यातून पुढे चालत राहा. लोक सांगतात पैसे जमा करून ठेवा, अडचण आली तर उपयोगात येतील. पण तू जर सतत आमचे नामस्मरण करत राहिलात तर भविष्यात तुझ्यावर अडचणच येणार नाही आणि तुझ्यावर एखादी समस्या आली तर त्याची काळजी तू करू नकोस, कारण तुझे स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुझ्यासोबत राहणार आहे. तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा. बाळा, मी तुझ्या पाठीशी असल्यावर तू चिंता कशाला करतोस आणि दुःखामध्ये का राहतोस? सर्व काही आमच्यावर सोडून दे. तुझी चिंता, तुझ्या समस्या सर्व काही आम्हाला ठाऊक आहेत आणि त्या आम्हीच दूर करणार आहोत. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेवून नामस्मरण कर. तुझे संकट हे वाऱ्यासारखे उडून जाईल, तुझी चिंता हे संपून जाईल आणि येणारे दिवस हे तुझ्यासाठी आनंदाचे व सुखाचे असणार आहेत. आमच्यावर विश्वास असेल तर स्वामी आई माझा तुमच्यावर विश्वास आहे टाईप करा. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 222ला निवडला आहे. स्वामी महाराज या भक्तांना सांगत आहेत, आजपासून तुमच्या आयुष्यात नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे. देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. तेच तुमचे मायबाप आहेत. अश्रू पुसणारे तेच आहेत. कुशीत घेणारे देवच आहे. मायाने जवळ घेणारे, प्रेमाने जवळ घेणारे स्वामीच आहेत. स्वामी म्हणतात, माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस. माझ्याकडे जर दुर्लक्ष केले तर तुझ्या जीवनामध्ये जे परिवर्तन होणार आहे ते परिवर्तन तुझ्या आयुष्यात होणार नाही. तू जे प्रार्थना करतेस, तू जे माझ्याकडे प्रार्थना करत आहेस, ती प्रार्थना आता पूर्ण होणार आहे. ती आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. बाळा, दुःखी होऊ नकोस. प्रत्येक समस्या मला सांगत चल, मी त्या नक्कीच दूर करीन. तुम्ही कष्ट करून देखील तुम्हाला यश दिसत नसेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या इच्छापेक्षा जास्त मी तुम्हाला देणार आहे. या आशीर्वादाची गरज असल्यास आत्ता सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करा. तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडले जातील. तुम्ही विश्वास ठेवल्यास तुम्हाला सर्वात कठीण वाईट प्रसंगातून बाहेर काढतील. तुमच्यासोबत भूतकाळात काय घडलं आहे ते विचार न करता स्वामींच्या नामस्मरण करण्यात विश्वास ठेवून चालत राहिलात तर सर्व समस्या उरणारच नाहीत. चांगले भविष्य देण्यावाचून कोणीही अडवू शकत नाही. तुम्ही तुमच्या कामावर विजय मिळवाल, यश मिळेल.
स्वामींच्या आशीर्वादाची गरज असल्यास श्री स्वामी समर्थ टाईप करून चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.